नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 7.1 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 2 प्रश्न आहेत। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्सेंटेज बार डायग्राम काढायची आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून पर्सेंटेज बार डायग्राम आणि सब डिवाइडेड बार डायग्राम काढायची आहे। सोडूया। पहा, पहिल्या प्रश्नाची इन्फॉर्मेशन याप्रमाणे दिलेली आहे। येथे इयर आहे, नंबर ऑफ ट्रक्स आणि नंबर ऑफ बसेस। तर आपल्याला पर्सेंटेज बार डायग्राम काढायची आहे। पहा, 2005-2006 या वर्षी नंबर ऑफ ट्रक्स 47 आहेत, नंबर ऑफ ट्रक्स 47, नंबर ऑफ बसेस 9 आहेत। पहा, ही दोघांची ॲडिशन केली आपण तर 56 होईल, बरोबर आहे। नंबर ऑफ ट्रक्स 47 आहेत आणि नंबर ऑफ बसेस 9 आहेत। या आहेत 2005 आणि 2006 या वर्षामध्ये ही क्वांटिटी आहे। तर या दोघांची ॲडिशन केली आपण तर 56 आहे। म्हणजे 56 व्हेकल्सपैकी 47 ट्रक्स आहेत आणि 56 व्हेकल्सपैकी 9 बसेस आहेत। जर 56 पैकी 47 ट्रक्स असतील तर 100 पैकी किती? म्हणजे पहा, 56 टोटल किती आहेत? 56। त्यापैकी हे ट्रक्स आपण काढतोय, पर्सेंटेज काढत आहोत आपण ट्रक्सचं। ट्रक्स किती आहेत? 47। पहा, एकूण व्हेकल्स 56, त्यापैकी 47 ट्रक्स आहेत, तर 100 पैकी किती असतील हे कॅल्क्युलेशन आपल्याला इथे काढायचं आहे। पहा, हे कॅल्क्युलेशन आपल्याला राऊंड फिगरमध्ये लिहायचं आहे। म्हणजे पॉईंटमध्ये आलं तर पॉईंट आपल्याला सोडून द्यायचा आहे। म्हणजे इथे काय दिलेलं आहे? अप्रोक्झिमेट दी पर्सेंटेज, म्हणजे अप्रोक्झिमेट आपल्याला काढायचं आहे। म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर नाही काढायचं, राऊंड फिगरमध्ये काढायचं आहे। पहा, हे कॅल्क्युलेशन करू आपण। पहा, हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये करावे लागेल कारण इथे स्पेस कमी आहे। पहा, 47/56, 47/56 आणि इंटू 100। 56 व्हेकल्सपैकी 47 आहेत ट्रक्स, तर 100 पैकी किती? म्हणजे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे। पहा, 56 पैकी 47 तर 100 पैकी किती? तर आपण हे काय करणार? 100 इंटू 47/56, बरोबर आहे। तेच आहे येथे 47 इंटू 100/56, बरोबर आहे। हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे। पहा, 47ला 100ने मल्टिप्लाय करू तर काय होईल? 4 7 2 0 वाढतील, बरोबर आहे। आणि अपॉन 56। आता या दोन्ही नंबरला आपण काय करू? 2 ने डिवाइड करू। स्मॉलेस्ट फॉर्म करू आपण, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन घ्यायला सोपं जाईल। पहा, 2 ने डिवाइड केलं तर हे 28 होतील, बरोबर आहे। तर हे याचे हाफ होतील, 2 2 4, 2 3 6, 1 2 5 10, हे आन्सर येईल, बरोबर आहे। पहा, 2350/28। आता या दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू तर हे 14 होतील, तर हे किती होतील? 2 1 2 2 1 2 येथे। पहा, आता आपल्याला दोन्ही नंबरला कोणत्या एका नंबरने डिवाइड करता येणार नाही, म्हणजे आपण काय करू? या नंबरला या नंबरने डिवाइड करू। 1175 याला डिवाइड करायचं आहे आपल्याला 14ने। पहा, 14ने डिवाइड करू आपण। कंप्लीट 8चा भाग जाईल पहा, तर हे 112 होतील, बरोबर आहे। ही सबट्रॅक्शन 5 येईल, वरून 5 घेतले आपण तर येथे 3चा भाग जाईल, म्हणजे 42 होतील। ही सबट्रॅक्शन 3 13 होईल। 13 लहान आहेत 14पेक्षा, म्हणजे येथे पॉईंट घेणार आपण, येथे 0 देणार, बरोबर आहे। येथे 9चा भाग जाईल, 126 होईल। येथे 4 राहतील, 0 घेतला तर 28, बरोबर आहे। म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 83.92। पहा, 83.92 एवढ्या कॅल्क्युलेशनचा आन्सर हे येणार आहे आपल्याला। तर आपल्याला येथे काय सांगितलेलं आहे? अप्रोक्झिमेट दी पर्सेंटेज टू दी नियरेस्ट इंटीजर। पहा, नियरेस्ट इंटीजर पहा, आता 83.92 आन्सर आहे। आता नियरेस्ट इंटीजर कसा घ्यायचा? ही संख्या, हा नंबर 83 to 84 यांच्या बिटवीन आहे, बरोबर आहे। पहा, हे आन्सर आलेलं आहे। हा नंबर 83.92 म्हणजे हा नंबर कसा आहे? 83 आणि 84 या पॉईंटच्या दरम्यान आहे, बरोबर आहे। म्हणजे 83.92 या दोन नंबरच्या दरम्यान हा नंबर आहे, बरोबर आहे। आपल्याला नियरेस्ट घ्यायचा आहे,
83.5 असेल तर आपण हे आन्सर घेतलं असतं, कारण राऊंड फिगर आहे, बरोबर आहे, 83.5. परंतु 83.1 किंवा 83.2, 83.3, 83.4 एवढं जर आन्सर असेल, हे जर आन्सर असेल तर आपण काय केलं असतं, हे पॉईंट सोडून दिले असते. म्हणजे आपण आन्सर काय लिहिलं असतं, अप्रोक्झिमेट इक्वल टू 83. हे सर्वांचं आन्सर आपण 83 लिहिलं असतं. परंतु 83.5 नंतर असेल, म्हणजे 6 किंवा 83.7 किंवा 83.8, 83.9 याप्रमाणे असेल तर आपण काय करतो, पुढचा नंबर घेतो. म्हणजे 83मध्ये 1 ॲड करणार, म्हणजे 84 होईल. म्हणजे नियरेस्ट इंटिजर कसा घ्यायचा आपल्याला, एक लक्षात ठेवा, पॉईंट नंतरचा अंक जर 5पेक्षा ग्रेटर असेल, 5पेक्षा ग्रेटर असेल तर हा त्यापूर्वीचा नंबर एक 1ने प्लस करायचा, म्हणजे 84 करणार आपण. आणि पॉईंट नंतरचा अंक जर 5पेक्षा लेस असेल, 1, 2, 3, 4, तर आपण काय करणार, फक्त 83 घेणार, फक्त 83, म्हणजे ते पॉईंट आपण सोडून देणार. पहा आपला आन्सर हे आलेला आहे. पॉईंट नंतरचा अंक 5पेक्षा ग्रेटर आहे, 9 आहे, म्हणजे आपण काय करणार, ग्रेटर असल्यामुळे हा नंबर 1ने प्लस करणार, म्हणजे 84 होईल. ही व्हॅल्यू कशी आहे, अप्रोक्झिमेटली इक्वल टू 84, म्हणजे राऊंड फिगर केला आपण. येथे काय लिहिणार आपण, इक्वल टू, म्हणजे अप्रोक्झिमेटली इक्वल टू 84. पहा 100पैकी किती, 84 असतील. पहा ट्रक्स किती आहेत, 100पैकी 84 आहेत. म्हणजे राहिलेल्या बसेस 100पैकी किती असतील, 100 मायनस हे 84, तर हे 16 येईल, बरोबर आहे. अप्रोक्झिमेटली इक्वल टू 16. पहा हे पर्सेंटेज 16% आणि 84%, दोघांचे ॲडिशन 100%. पहा किंवा येथे आता 9 बसेस आणि 56, म्हणजे 9/56 इंटू 100 हे जरी डिव्हिजन केलं आपण तर आपल्याला काय मिळेल, अप्रोक्झिमेटली इक्वल टू 16% मिळेल, बरोबर आहे. पहा येथे आपण 84 आन्सर काढल्यामुळे 100मधून 84 मायनस केले, म्हणजे 16. येथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, फक्त एक जरी कॉलम कॅल्क्युलेशन केलं तर येथील आन्सर आपल्याला काढता येईल. येथे 84 आहे, म्हणजे येथे 16 होईल, कारण दोघांचे ॲडिशन 100, बरोबर आहे. त्याप्रमाणे 2007-2008 या वर्षामध्ये 56 ट्रक्स आहेत आणि 13 बसेस आहेत. ही ॲडिशन करायची, येथे आपल्याला टोटल घ्यायचं आहे. पहा इथे आपण टोटल घेतलेलं नाही आहे, येथे आपल्याला टोटल दिलेलं नाही आहे, आपण इथे टोटलचा कॉलम केलेला आहे आणि पर्सेंटेज आपल्याला काढायचा आहे, म्हणून त्याचे 2 कॉलम केलेले आहेत. ही ॲडिशन 69 होईल, बरोबर आहे. पर्सेंटेज ऑफ ट्रक्स किती आहेत, 56. 69पैकी टोटल 69 आहेत, त्यापैकी 56 ट्रक्स आहेत. आपण ट्रक्सचं पर्सेंटेज काढत आहोत म्हणून ट्रक्स घ्यायचे आणि इंटू 100 पर्सेंटेज काढायचे, म्हणून मल्टिप्लाय करणार 100ने. इक्वल टू, म्हणजे अप्रोक्झिमेटली ही व्हॅल्यू आपल्याला राऊंड फिगरमध्ये घ्यायची, म्हणून इक्वल असं करायचं आपल्याला, अप्रोक्झिमेटली इक्वल टू. हे कॅल्क्युलेशन करू आपण, रफमध्ये करू. 56/69 आहे आणि इंटू 100. हा मल्टिप्लिकेशन 5, 6 हे 2 झिरो ॲड होतील, बरोबर आहे, आणि अपॉन 69. आपल्याला हे डिव्हिजन घ्यावं लागेल, 5, 6, 0, 0, कारण स्मॉलेस्ट फॉर्म घेता येणार नाही. येथे 3ने डिवाईड करता येईल, पण येथे 3ने डिवाईड करता येणार नाही. त्यामुळे आपण काय करू, याच नंबरने या नंबरला डिवाईड करू आपण. 8ने जर भाग दिला आपण तर 552 होईल. तुम्ही करून पहा कॅल्क्युलेशन. हे येथे 8 राहतील, हा 0 घेतला आपण, 80 आहेत, 69 म्हणजे 1ने डिवाईड करणार, तर येथे 69 होतील, तर येथे 11 राहतील. आता 11 लहान आहेत, येथे आपण 0 घेणार, येथे 0 घेतला म्हणून येथे पॉईंट देणार आपण, 1ने 69 होतील. ही सबट्रॅक्शन केली आपण, 41 राहतील. येथे 0 घेणार आपण, 5ने भाग जाईल 3. पॉईंट नंतर 2 अंक आणले आपण, पॉईंट नंतर 1 आणला तरी चालेल. 81.15 हे आन्सर आलेलं आहे. पॉईंट नंतरचा अंक जर 5पेक्षा लहान असेल तर एवढे अंक सोडून द्यायचे, हे विचारात घ्यायचेच नाही. आपला आन्सर जर 81.73 असं आलं असतं तर आपण काय केलं असतं, या
पॉईंट नंतरचा अंक हा अंक ग्रेटर आहे 5पेक्षा, म्हणून आपण काय केलं असतं, येथे 82 केलं असतं. हे राऊंड फिगर 82 केले असते आपण. पहा 81.5च्या पुढे असेल तर आपण 82 करायचे, बरोबर आहे. आणि 81.5च्या कमी असेल तर आपण काय करायचं, 81 घ्यायचे. पहा येथे 81.5पेक्षा कमी आहेत, त्यामुळे आपण हे 15 सोडून द्यायचे, आपण फक्त 81 घ्यायचे. पहा अप्रोक्झिमेटली इक्वल टू काय होईल, 81%. पहा येथे लिहिणार हे 81% झालेलं आहे. मग हे किती येईल, 100 मायनस 81, 19 येईल, बरोबर आहे. 100पैकी 19 आणि 100पैकी 81. पहा आता हे काढू आपण पर्सेंटेज. 2008-2009मध्ये 60 आहेत ट्रक्स आणि 16 आहेत बसेस, दोघांची ॲडिशन केली 76. तर पहा ट्रक्सचं काढायचं प्रथम आपल्याला, एकूण व्हेकल्स आणि ट्रक्स किती आहेत 60 आणि इंटू 100 पर्सेंटेज काढायचं आहे, 100ने मल्टिप्लाय करणार. पहा ही व्हॅल्यू अप्रोक्झिमेट घ्यायची आपल्याला. हा डिव्हिजन करू आपण, रफमध्ये करू. पहा 60/76 आणि इंटू 100 आहे. 60 आणि हे 2 झिरो ॲड होतील अपॉन 76, बरोबर आहे. 2ने डिवाईड करू, 2ने डिवाईड केल्यामुळे हे 3000 होतील आणि हे याचे हाफ होतील, 32 1 38 होतील, बरोबर आहे. पहा आता या 2 नंबरला आपण 2ने डिवाईड करू तर हे 19 होतील आणि हे याचे हाफ म्हणजे, पहा आता 2 नंबरला आपल्याला डिवाईड करता येणार नाही, म्हणजे आपण काय करणार, 1500ला डिवाईड करणार 19ने. पहा पहिले 2 नंबर लहान आहेत, पहिले 3 नंबर मोठे आहेत, म्हणून आपण या 3 नंबरचा विचार करू. पहा 7ने 133 होतील, तर ही सबट्रॅक्शन 17 येईल. हा झिरो घेतला आपण, 152 होईल, बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन 18 येईल. 18 लहान आहेत, येथे पॉईंट देणार, येथे झिरो घेणार, 9चा भाग जाईल. पहा आन्सर काय मिळते, 78.9, बरोबर आहे. पहा ही व्हॅल्यू किती आहे, 78.9. त्यामुळे आपण काय करणार, 78.5पेक्षा जास्त असल्यामुळे आपण डायरेक्ट 79 करणार. 78.5पेक्षा कमी असेल तर आपण 78च घेणार आणि 78.5पेक्षा जास्त असेल नंबर तर आपण 79 घेणार. अप्रोक्झिमेटली इक्वल टू 79, म्हणजे हे आन्सर काय मिळेल आपल्याला, 79. हे पर्सेंटेज बसचं काढण्यासाठी आपण हे काढलेलं आहे. मग 100मधून 79 मायनस केले तर आपल्याला बसचं पर्सेंटेज मिळेल 21%, बरोबर आहे. पहा 2009 आणि 2010मध्ये 63 ट्रक्स आहेत आणि 18 बसेस आहेत. आता हे टोटल किती येणार आहे, 81. पहा हे टोटल 81 आहे, म्हणजे 81पैकी ट्रक्स किती घ्यायचे आपल्याला, 63. तर 100पैकी किती हे काढायचं आपल्याला. पहा ही व्हॅल्यू अप्रोक्झिमेटली इक्वल टू किती असेल हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. हे कॅल्क्युलेशन करू. 63/81 आणि इंटू 100 आहे. पहा या दोन्ही नंबरला 9ने डिवाईड करता येईल, तर हे 9 होतील, हे 7 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे काय होतील, 7 × 100 म्हणजे 700 आणि अपॉन 9. पहा हा डिव्हिजन घेऊ आपण, 700ला 9ने डिवाईड करू. पहा 7ने भाग जाईल, 9 7 63, हातच्या 7 राहतील, येथे झिरो घेतला, 9 7 63 राहतील 7, बरोबर आहे. 7 लहान आहेत, इथे पॉईंट घेणार, इथे 0 घेणार, 9 7 63 राहतील 7. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, 77.7. पहा 77.5पेक्षा जास्त असल्यामुळे आपण 78 घेणार, 78%, बरोबर आहे. 77.5पेक्षा कमी असेल तर आपण 77 घेणार. आता हे किती घेणार आपण, 78%. पहा पर्सेंटेज ऑफ बसेस 100मधून ही व्हॅल्यू मायनस करणार, 22%. पहा आपण ट्रक्स आणि बसेस यांचं पर्सेंटेज काढलेलं आहे, तर आपल्याला इथे पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे. आता या व्हॅल्यू आपल्याला ग्राफमध्ये दाखवायच्या आहेत. पहा पर्सेंटेज बार ग्राफ असल्यामुळे प्रत्येक कॉलमची हाईट आपल्याला किती घ्यायची, 100. पहा हे 10 घेऊ आपण,
व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी पेनाचा वापर केलेला आहे, तुम्हाला पेन्सिल वापरावी लागेल. पहा इथे स्केल घेतलेला आहे आपण वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल टू 10%. हे 10%, 20%, 30, 40, 50, 60, 70 याप्रमाणे आपल्याला प्रत्येक कॉलमची हाईट 100 घ्यायची आहे. त्यामुळे 80, 90 आणि 100. पहा इथे आपण इयर्स घेतलेले आहेत एक्स ॲक्सिसवर. हे चारही इयर्स आपण या एक्स ॲक्सिसवर घेतलेले आहेत आणि इथे पर्सेंटेज ऑफ ट्रक्स अँड बसेस घेतलेला आहे. पहा 2005-06 मध्ये 84 ट्रक्स आहेत. प्रत्येकाची हाईट आपल्याला 100 घ्यायची आहे कारण पर्सेंटेज बार ग्राफ आहे. पहा या वर्षीची हाईट एवढी, पहा या वर्षीची हाईट एवढीच येणार आहे 100. या इयरची पण 100 आणि या इयरची पण 100. पहा 1-1 सेंटीमीटर आपण स्पेस सोडून दिलेला आहे आणि पुढचं इयर लिहिलेलं आहे. पहा प्रत्येकाची हाईट 100 पाहिजे. आपण कॉलम काढून घेऊ. पहा हा कॉलम आपण 100चा काढलेला आहे, बरोबर आहे. पर्सेंटेज बार ग्राफ प्रत्येक कॉलम आपण 100चा काढलेला आहे. त्याप्रमाणे वाय ॲक्सिसवर पण आपण स्केल घेतलेला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 10%. पहा मी पेनाने काढत आहे, तुम्ही पेन्सिलचा वापर करा कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर केलेला आहे, तुम्हाला पेन्सिल वापरायची आहे. पहा चारही कॉलमची हाईट आपण 100 घेतलेली आहे म्हणजे हा पर्सेंटेज बार ग्राफ आहे. पहा इथे आपल्याला या वर्षामध्ये 2005-06 मध्ये पर्सेंटेज आलेला आहे ट्रक्सचं 84 आणि बसचं आहे 16. पहा ट्रकसाठी आपण डार्क कॉलम घेतलेला आहे आणि बससाठी आपण फेंट कॉलम असा घेतलेला आहे, बरोबर आहे. आता ट्रक्स आपल्याला डार्क कॉलमने दाखवायचे आहेत. ट्रक्स किती आहेत, पर्सेंटेज आहे 84 म्हणजे पहा 84 येथे 80 आहे तर हे 4 लाईन वर येतील म्हणजे 84. पहा हे 80 आणि 4 लाईन बारीक 4 लाईन म्हणजे 84 होईल. एवढा कॉलम आपल्याला काय करायचा आहे, हा करायचा आहे डार्क कारण एवढे ट्रक्स आहेत, ट्रक्सचं पर्सेंटेज आहे, बरोबर आहे. म्हणजे उरलेलं किती आहे 16 आहे, बरोबर आहे. म्हणजे ते पर्सेंटेज बसचं आहे म्हणजे दोन्ही पर्सेंटेज आपण एकाच कॉलममध्ये दाखवलेले आहेत पर्सेंटेजमध्ये, बरोबर आहे. पहा हे डार्क करायचं आपल्याला. पहा पुढचा कॉलम आहे 81 आणि 19. पहा 81 आणि 19 हे 80 आहेत म्हणजे एक लाईन वर येईल, 80पेक्षा जास्त एक लाईन, बरोबर आहे. हे होईल 81. 81% ट्रक्सचा आहे म्हणजे एवढा कॉलम आपण काय करणार, डार्क करणार आणि उरलेलं पर्सेंटेज ऑटोमॅटिक बसचं आलेलं आहे. पहा 2008-09 मध्ये 79 आणि 21. 79 ट्रक्स आहेत. पहा हे 80 म्हणजे हे 80पेक्षा एक कमी म्हणजे 79. एवढा कॉलम आपल्याला डार्क करायचा आहे कारण 79% ट्रक्स आहेत. आता 78 ट्रक्स आहे पर्सेंटेज आणि बसेसचं पर्सेंटेज आहे 22. 78 आणि 22. पहा 78 हे 80 आहेत म्हणजे 2 लाईन कमी. येथे 79 म्हणजे एक लाईन कमी आलेली आहे, येथे 2 लाईन कमी येतील, बरोबर आहे. म्हणजे पहा एवढा कॉलम आपल्याला डार्क करायचा आहे. पहा याप्रमाणे दिलेल्या इन्फॉर्मेशनचा आपण पर्सेंटेज बार डायग्राम काढलेला आहे. नेक्स्ट पहा यातील दुसरा प्रश्न. येथे आपल्याला या दिलेल्या इन्फॉर्मेशनचा सब डिवायडेड बार ग्राफ आणि पर्सेंटेज बार ग्राफ हे दोन्ही ग्राफ काढायचे आहेत. सब डिवायडेड आणि पर्सेंटेज बार ग्राफ. सर्वप्रथम आपण सब डिवायडेड बार ग्राफ काढू. पहा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त येथे टोटल घ्यायची दोघांची. पहा इयर्स दिलेले आहेत, लिहून घेऊ आपण इयर्स. पहा सोल्युशनमध्ये हे इयर्स लिहून घेणार आपण. पहा इथे 14 लाख किलोमीटर आहे, येथे 10 लाख किलोमीटर आहे. ही टोटल घेतली आपण तर 24 येईल दोघांची, बरोबर आहे. फक्त येथे आपण एक कॉलम ॲड केलेला आहे टोटलचा. सब डिवायडेड बार ग्राफसाठी फक्त एक कॉलम आपल्याला ॲड करायचा आहे टोटलचा. पहा 2001 टू 2002 या वर्षामध्ये 15 लाख किलोमीटर आणि हे आहे 11 लाख किलोमीटर. दोघांची ॲडिशन केली तर 26 होईल.
2004, हे 17, हे 13, दोघांचे ॲडिशन 30 होईल. नंतर दोघांचे ॲडिशन 39. पहा येथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस प्लॉट करून घेतलेले आहेत. वाय ॲक्सिसवर आपण स्केल घेतलेला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 लाख किलोमीटर, कारण दिलेली क्वांटिटी लाख किलोमीटरमध्ये आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 5 लाख किलोमीटर. वाय ॲक्सिसवर हे 5 लाख, हे 10 लॅक्स, हे 15 लॅक्स, हे 20 लॅक्स, हे 25 लॅक्स. रोड्स त्याची लेंथ आहे लाख किलोमीटरमध्ये आणि एक्स ॲक्सिसवर इयर्स आपण घेतलेले आहेत. पहा 30 लॅक्स, 35 आणि 40. सर्वात मोठी व्हॅल्यू 39 आहे, म्हणजे आपण 40पर्यंत अरेंजमेंट केलेली आहे किंवा हे 45. पहा परमनंट रोड्स आपण डार्क कॉलमने इंडिकेट करू. डार्क कॉलम म्हणजे परमनंट रोड्स आणि फेंट कॉलम म्हणजे काय टेम्पररी रोड्स. स्केल लिहिणं आवश्यक आहे. स्केल नाही लिहिला तर अर्धा मार्क कमी होतो. ही ॲडिशन किती 24 आहे. या दोन्ही रोडची ॲडिशन 24 आहे. 24 पैकी 14 परमनंट आहेत. पहा 24 म्हणजे हाईट किती येणार आहे आपली 24. पहा इथे हे 25 आहेत, म्हणजे त्यापेक्षा एक लाईन कमी 24. बरोबर आहे. पहा इयर कोणता आहे 2001, यामध्ये 24. बरोबर आहे. तर आता हे 24 पैकी 14 काय आहे परमनंट. पहा हाईट किती येईल, त्या कॉलमची हाईट 24 येईल, परंतु त्यापैकी 14 काय आहे परमनंट. परमनंटसाठी डार्क कॉलम घ्यायचा आपल्याला. 14 म्हणजे हे 15 आहेत, तर एक लाईन कमी म्हणजे 14 होईल. बरोबर आहे. तर एवढा कॉलम आपल्याला काय करायचा आहे डार्क करायचा आहे आणि उरलेला फेंट असेल. कॉलमची हाईट आपण 24 घेतली. सब डिवायडेड बार ग्राफसाठी आपण कॉलमची हाईट 24 घेतली. त्यापैकी हे 14 काय आहेत परमनंट रोड आहेत आणि उरलेले 10 म्हणजे काय आहे टेम्पररी रोड आहेत. हे एवढा कॉलम डार्क करायचा. पहा नंतर 2001-2002 मध्ये टोटल आहे 26 पैकी 15 परमनंट रोड आहेत आणि 11 टेम्पररी रोड आहेत, म्हणजे कॉलमची हाईट आपल्याला 26 घ्यायची. पहा 26 हे 25 आहे, तर एक लाईन त्यापेक्षा उंच घ्यायची आपल्याला म्हणजे 26. बरोबर आहे. 25 आणि हे 26, त्या कॉलमची हाईट 26 येईल. त्यापैकी 15 काय आहे परमनंट म्हणजे डार्क कॉलम 15. पाय एवढा कॉलम डार्क करणार आपण. पहा 15 आणि उरलेले 11 ॲटोमॅटिक आपले टेम्पररी रोड झालेले आहेत. बरोबर आहे. आता 17 आणि 13 कॉलमची हाईट येणार आहे 30. पहा कॉलमची हाईट 30 पाहिजे, म्हणजे एवढा हाईटचा कॉलम होईल. प्रथम कॉलम काढून घेऊ आणि नंतर त्यामध्ये सब डिवायडेड. पहा कॉलमची हाईट 30 काढली आपण. आता 17 परमनंट रोड आहेत. परमनंट रोड म्हणजे डार्क रोड 17 आहेत, हे 15 होतील. बरोबर आहे. 2 लाईन जास्त म्हणजे हे 17 होतील. आता एवढा कॉलम डार्क येणार आहे. नंतर इयर 2007-2008 या वर्षामध्ये आपल्याला कॉलमची हाईट 39 घ्यायची आहे. पहा कॉलमची हाईट 39, हे 40 आहेत, त्यापेक्षा एक लाईन कमी म्हणजे 39 एवढी कॉलमची हाईट होईल. हा बार काढलेला आहे आपण, कॉलम काढलेला आहे 39चा. बरोबर आहे. तर यामध्ये 20 परमनंट रोड्स आहेत, म्हणजे डार्क रोड 20 आहेत. पहा हे 20 म्हणजे एवढा कॉलम आपण डार्क करणार आणि उरलेले 19 हे आपले टेम्पररी रोड्स आहेत. पहा याप्रमाणे आपला सब डिवायडेड बार ग्राफ येथे झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. या इन्फॉर्मेशनचा आपण सब डिवायडेड बार ग्राफ काढलेला आहे. आता याच इन्फॉर्मेशनचा आपल्याला पर्सेंटेज बार डायग्राम काढायचा आहे. पहा या वर्षामध्ये 2000-2001 मध्ये 14 आणि 10
परमनंट रोड्स 14 आहेत, टेम्पररी रोड 10 आहेत लॅक्समध्ये, आणि ही टोटल घेतली आपण तर 24 होईल. पहा ही टोटल 24 होईल. पहा आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. परमनंट रोड्सचं पर्सेंटेज काढण्यासाठी टोटल 24 आहेत, परमनंट रोड्स 14 आहेत आणि 100ने मल्टिप्लाय करणार. पहा हे कॅल्क्युलेशन आपल्याला अप्रोक्सिमेटली घ्यायचं आहे, म्हणजे राऊंड फिगरमध्ये घ्यायचं आहे. हे कॅल्क्युलेशन आपण रफमध्ये करू. 14/24 14/24 आहे इंटू 100. पहा हे 14 इंटू 100 म्हणजे 14 हे 00 होतील आणि अपॉन 24. दोन्ही नंबरला आपण 2ने डिवाईड करू तर हे 12 होतील, तर हे 700 होतील. बरोबर आहे. 2ने डिवाईड करू तर हे 6 होतील आणि हे 350 होतील. पहा 2ने डिवाईड करू म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म घेऊ, कॅल्क्युलेशनला सोपं जाईल आपल्याला. हे 3 होतील तर हे 175 होतील. पहा प्रत्येक वेळेस आपण 2ने डिवाईड केलेलं आहे, म्हणजे काय 175ला 3ने डिवाईड करायचं, म्हणजे हे आन्सर मिळेल आपल्याला. 175 3ने डिवाईड करू आपण. पहा 2 राहतील, हे 5 घेतले, 8 24 होईल. सबट्रॅक्शन 1 लहान आहे, इथे पॉईंट घेणार, इथे 0 देणार. 3ने 9 होतील, 1 म्हणजे पुन्हा 3 होईल. बरोबर आहे. पहा म्हणजे आन्सर काय मिळेल 58.3. बरोबर आहे 58.3. पहा 58.5पेक्षा कमी असल्यामुळे ही व्हॅल्यू 58.5पेक्षा म्हणजे 58.5 या व्हॅल्यूपेक्षा कमी असल्यामुळे म्हणजे आपण काय करणार, फक्त 58 लिहिणार, आणि 58.5पेक्षा जास्त असेल तर आपण 59 लिहिले असते, म्हणजे ही व्हॅल्यू अप्रोक्सिमेट इक्वल आहे 58ला. हे पर्सेंटेज काय येईल 58. पहा हे पर्सेंटेज म्हणजे 100मधून 58 मायनस करणार आपण, तर हे होतील 42%. बरोबर आहे. आता म्हणजे येथे आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफ असल्यामुळे प्रत्येक कॉलमची हाईट किती येणार आहे 100. प्रत्येक कॉलमची हाईट आपली 100 येणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण हे चारही कॉलम 100चे काढून घेऊ आपण, कारण पर्सेंटेज बार डायग्राम आहे. हा कॉलम काढून घेतला आपण, हाईट आहे 100, टोटल ही हाईट 100पर्यंत आहे. तर आता येथे आपल्याला 58 आणि 42. पहा 58 म्हणजे हे 60 2 लाईन कमी, म्हणजे एवढा कॉलम आपल्याला डार्क करावा लागेल, कारण हा परमनंट रोड्सचा आहे. बरोबर आहे. पहा इथे स्केल पण लिहिलेला आहे आपण, वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर म्हणजे 10% घेतलेले आहे आपण, हे 100% होईल. हा कॉलम डार्क करू. पहा 58 आणि 42 ॲटोमॅटिक आपले 42 झालेले आहेत. तर आता 2001-2002 या वर्षामध्ये 15 आहे परमनंट रोड्स आणि 11 आहेत टेम्पररी रोड्स, दोघांची ॲडिशन 26 होईल. पहा पर्सेंटेज काढायचं आपल्याला, म्हणजे टोटल 26 आहेत, त्यापैकी परमनंट रोड्स 15 आहेत, तर 100पैकी किती म्हणजे इंटू 100. पहा ही व्हॅल्यू अप्रोक्सिमेट घ्यायची आपल्याला, म्हणजे राऊंड फिगरमध्ये घ्यायची आहे, पॉईंटमध्ये घ्यायची नाही. हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करू आपण. पहा 15/26 आहे इंटू 100. बरोबर आहे. 15 इंटू 100 म्हणजे 1500 होईल, आणि अपॉन 26 2ने डिवाईड करू तर हे 13 होतील आणि हे 750 होतील. बरोबर आहे. 2ने डिवाईड केलं म्हणजे याचे हाफ होतील. 750ला डिवाईड करावं लागेल 13ने. 65 होईल, हे 10 राहतील, हा 0 घेतला, हे 7ने 91 होतील, येथे 9 राहतील, 9 लहान आहेत, येथे पॉईंट घेणार, येथे 0 होईल, 6ने 78 होतील. बरोबर आहे. पहा 57.6 ही व्हॅल्यू 57.5पेक्षा जास्त आहे, म्हणजे आपण काय घेणार, पुढचा नंबर घेणार, 58 घेणार. बरोबर आहे. पॉईंट नंतरचा हा अंक 5पेक्षा ग्रेटर असल्यामुळे आपण काय करणार, 57चे 58 करणार, म्हणजे हे पण पर्सेंटेज 58च आलेलं आहे. पहा येथे पण 58 आलेलं आहे, येथे पण 58 आहे, म्हणजे हे पण किती येणार आहे 42. 100 - 58
इक्वल टू 100% मायनस 58% म्हणजे काय होईल 42%. बरोबर आहे. त्याप्रमाणे सेम ग्राफ असाच येणार आहे. हे 58 परमनंट आहेत म्हणजे एवढा कॉलम डार्क करणार आपण आणि उरलेला कॉलम फेंट कॉलम म्हणजे टेम्पररी रोड असतील. नंतर 2003-2004 मध्ये 17 आणि 13 दोघांची ॲडिशन 30 होईल. बरोबर आहे. टोटल 30. पर्सेंटेज काढायचं आपल्याला परमनंट रोड्सचं. त्यासाठी आपण काय करणार टोटल 30 रोड्स आहेत 17 इंटू 100 हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करू. 17/30 इंटू 100 आहे. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल म्हणजे 17 इंटू 10 म्हणजे 170 होतील आणि अपॉन 3. बरोबर आहे. 170ला आपण 3ने डिवाईड करू. 3 5 15 येथे 2 राहतील, वरून 0 घेतला 3 सखे 18 येथे 2 राहतील, 2 लहान आहेत येथे 0 येथे 0 घेणार तर इथे पॉईंट देणार आपण 3 सखे 18. पॉईंट नंतर एक जरी अंक मिळाला आपल्याला तर आपल्याला नंबर कोणता घ्यायचा ठरवता येते. आन्सर काय येते 56.6. म्हणजे 56.5 जास्त व्हॅल्यू आहे म्हणजे आपण पुढचा नंबर घेणार 57. बरोबर आहे. अप्रोक्सिमेटली इक्वल टू 57%. ही व्हॅल्यू किती मिळेल 100मधून 57 मायनस केले आपण तर राहतील 43%. बरोबर आहे. आता 57 आणि 43. मी पेनाचा वापर करत आहे, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे. टोटल हाईट आहे 100, त्यापैकी 57 आणि 43 म्हणजे दोघांची ॲडिशन 100 होईल. बरोबर आहे. 57 हे 50 आहेत 7 म्हणजे यापेक्षा एक कमी होईल 3 लाईन्स येतील. बरोबर आहे. 57 एवढा कॉलम आपल्याला काय करायचा आहे डार्क करायचा आहे कारण हा परमनंट रोड्स आहे. नंतर 2007-2008 या वर्षामध्ये 20 आणि 19 20 आणि 19 दोघांची ॲडिशन 39 होईल. बरोबर आहे. तर येथे 39 पैकी 20 तर 100 पैकी किती हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करू आपण. 20/39 इंटू 100. हे काय होतील 20 आणि हे 2 0 ॲड होतील अपॉन 39. आपल्याला डिवाईड करता येणार नाही, स्मॉलेस्ट फॉर्म घेता येणार नाही. त्यासाठी आपण काय करू या 2000ला 39ने डिवाईड करू. 5ने 195 होईल. येथे 5 राहतील, हा 0 घेतला आपण तर 1ने डिवाईड करता येईल 39 होईल. हे 11 राहतील, 11 लहान आहेत येथे पॉईंट घेतला तर येथे 0 होईल. येथे 2ने 78 होतील, हे 32 राहतील. पॉईंट नंतर एक अंक आलेला आहे म्हणजे नंबर कोणता घ्यायचा आपल्याला लक्षात येईल. 51.2 5पेक्षा हा नंबर लहान आहे म्हणजे आपण हीच व्हॅल्यू घेणार 51. बरोबर आहे. 51.5पेक्षा कमी असल्यामुळे आपण 51च व्हॅल्यू घेणार आणि येथे 51.5पेक्षा जास्त व्हॅल्यू असती तर आपण 52 नंबर घेतला असता. येथे काय घेणार 51. ही व्हॅल्यू आहे 51 अप्रोक्सिमेटली इक्वल टू 51%. म्हणजे हे किती येतील 100मधून 51 मायनस केले आपण तर येतील 49%. बरोबर आहे. टोटल 100 त्यापैकी 51 तर उरलेले काय असतील 49 टेम्पररी रोड असतील. बरोबर आहे. इथे बार काढलेला आपण, बारची हाईट किती आहे 100 त्यापैकी 51 आपल्याला डार्क करायचे आहेत. हे 50 आणि त्यापेक्षा एक लाईन जास्त म्हणजे 51 एवढा कॉलम आपल्याला डार्क करायचा आहे. म्हणजे उरलेला कॉलम फेंट असेल आणि तो टेम्पररी रोडचा असेल. बरोबर आहे. हा 51 तर हा 49 दोघांची ॲडिशन 100. बरोबर आहे. याप्रमाणे पर्सेंटेज बार डायग्राम आपण काढलेला आहे. सब डिवायडेड बार ग्राफ असेल तर आपण याच टोटलच्या हाईटचे कॉलम करायचे आहेत.
परंतु पर्सेंटेज बार डायग्राम असेल तर आपल्याला पर्सेंटेज काढावं लागेल आणि नंतर मग प्रत्येक कॉलमची हाईट 100 घेऊन आपल्याला त्यामध्ये हे पर्सेंटेज डिवाइड करावे लागेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.